वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो। आज मी सुरुवात करत आहे कारण आज वटपौर्णिमा असल्या कारणानं दीपूचं कामात आवरले, तिनं आवरावरी चालू, तिचं कामात व्यस्त असल्या कारणानं रेड रेड टी शर्ट घातलं। कुठले टी शर्ट आहे? रेड रेड नाही रेड। को काय खायला लागलं? काय खातोय? काय खातोय? बिस्किट खातोय। हाय कर। हाय। छान छान मग ओके ओके ओके। तर आता मी नाश्ता करत आहे। तर आता नाश्ता मी करत आहे। तू म्हण। आता नाश्ता करणार नाही तर नाश्ता करत आहे। नाश्त्याला मला दिलेला आहे, बघू शकता, हे जॅम चपाती रोल करून दिले आहे, 4 बिस्किट आहेत आणि दूध। एवढं माझं असलं हे माझा नाश्ता आजचा। तर एवढंच मी खात असतो कारण की जेवण भरपूर व्हायला लागलंय। माझं वेट डेली खूप वाढू लागलं माहिती का माझं। त्यामुळे ना मी आता थोडंसं डाएट करणार आहे। अजून 1-2-3 दिवसात परत मी थोडंसं मॉर्निंग वर्कआउट पण करायचा प्रयत्न करणार आहे। थोडंसं वॉकिंग, रनिंग, पुशअप्स वगैरे असे काही गोष्टी जेवढं जमेल घरात तेवढं मी करणार आहे। तर आज झालं म्हणजे आता अजून नटली नाही आहे तिनं, आणि उद्या आज कामात असल्यामुळे ना आज दिवसभर साडीमध्ये असणार आहे तिनं, आणि त्यामुळे आज सकाळी हे अजून नॉर्मली घेतली आहे। मग आता परत नंतर मी नसतानाच तिनं नटणार आहे, मी असणार नाही या। बघू आता, मला यायचं टायमिंग नसतो माझा बरं का। तुम्ही आता शेअर तर मला नाही जेवता नाही काय सांगतात ना, आताच बायका कधी पण जेवू शकतात। फक्त यावेळेस मला ठीक आहे, बघू पूजा नाही करता येत तिला आता, तर त्यामुळं चाललंय। तर मी आता नाश्ता करून घेतो। वाजलेत 9:45 वाजलेत। आता मला जायचं लवकरच, नाश्ता करून मी निघणार आहे। तर बघू किती वाजता येतो, काय होत आहे, आणि दिवसभर तुमच्या यांचं गोंधळ चालू असतं घरात, तर हे तुम्ही बघू शकता। तर क्रियाश तू काय खाणार आता? खाऊ खाणार ना? येस खाणार आता? होते खाणार तू खाऊ। चला, आत्ताच माझी सगळी कामं झालेली आहेत, म्हणजे घरातलं आवरलंय, कपडे वगैरे धुवून झालेले आहेत, घर सगळं आवरलेलं आहे। आता क्रियांशला पण आंघोळ वगैरे घातलेली आहे आणि आता त्याला खाऊ घालून घेणार आहे। तर आज उपवास आहे, कपडे धुतलेले आहेत, घर सगळं व्यवस्थित आवरलेलं आहे, सगळं पुसून फरशी वगैरे पुसून घेतलेली आहे, आणि बेडरूम पण आवरलेलं आहे। हे आमचा क्रियांश करतोच। अरे 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 तेव्हा 2 मिनिटात आमच्या क्रियांशनी काय केलंय? फुल म्हणत नाहीत रे बाळा त्याला। 2 मिनिटात त्यांनी बघाय कसं दही मध्ये पूर्ण एवढं दही आवडतं ना क्रियांशला। कोणाला आवडतं दही? आंबट आहे, छान नाही आहे, मग नको खाऊ। आंबट असेल तर नाही खायचं, त्याच्यासाठी पण खाऊ बनवलाय। आणि मी सकाळी फक्त चहा घेतला होता, दुसरं काही घेतलं नव्हतं। आणि आता उपवास, दही आंबट आहे का? उपवास मी संध्याकाळी सोडणार आहे, आत्ता नाही सोडणार। आणि आता मी फक्त खिचडी बनवून घेतली आहे माझ्यासाठी। क्रियांशला पण खाऊ घालून घेते आणि त्यानंतर क्रियांश झोपेलच। काय खाणार आहेस तू? चक्कू खाणार आहे, ठीक आहे। चला तर मी पटकन त्याला खाऊ घालून येते, तर अजून खूप राडा करून ठेवेल। 5:15 वाजलेत, आता चहा घेते माझा, आणि क्रियांशी चालली आहे इथं मस्ती। रश्मी पण आली आहे, तिची थोडी तब्येत ठीक नाही आहे, चहा घेते ती, आम्ही दोघी पण चहा घेतोय, थोडंसं गप्पा मारतोय, आणि मग गप्पा मारल्यानंतर मग तुझं चाललंय। उठल्यापासून तो काय खातोय? तू चिकन, ते उठल्यापासून तेच खातोय तो। चल आता मग मी चहा घेते। आली मी आता नर्सरीमध्ये क्रियांशला घेऊन। क्रियांश खेळतोय दीदी बरोबर, जरा बसणार आहे आता। थोडा मुली खेळायला लागले तिथं। काय खेळताय ग तुम्ही? काव्या काय खेळताय?
डबल डबल आहे का डब्बा डब्बा आहे? डबल डबल आहे, मला डब्बा डब्बा ऐकू आलं. आणि याची कशी मस्ती चालली आहे बघा, आणि काही खाल्लं नाहीये, नुसता पळतोय. खेळतात ते. रश्मी बसली आहे तिथे बोलत बसली आहे, आणि ही दीदी इथे खेळत बसली आहे. काय खेळतीये तू? माती खेळतीये. तर 5:30 वाजलेत. आज नाही आहे कारण व्लॉग पण अपलोड झालेला आहे, सगळं झालं आहे. घरामध्ये पण स्वयंपाक तर असा काही नाही करायचा आता. क्रियांशचा पण खाऊ नाही मोडत, मी सांगते त्याला क्रियांश मोडू नको, तुझं तू खेळ. निवांत पळत सुटतो आता तो. आता गेल्या गेल्या भूक लागेल तेव्हा खाईल. काही खाऊन आला नाही. सारखं त्याला खा 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 म्हणलं ना तो मग खात नाही. कधी कधी त्याला फोर्स नाही करत, त्याला जेव्हा खायचं तेव्हा खाऊ देते. नाही करत बेटा, तो गंमत करतो तुझी. नाही नाही तसं नाही करायचं. इकडे गेले सगळे. तिला छान वाटत होतं फुले टाकताना मला. किती कलरफुल आहेत. आता टाका 1 बाय 1 सगळ्यांच्या अंगावर टाका. वाव, हॅपी हॅपी क्रियांश, हॅपी 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 कर. आता चालली आहे मी, क्रियांशला घेऊन आली आहे वरती आणि बसला जरा वेळ शांत. आता त्याला खाऊ घालते. यांना फोन करून विचारते किती वेळ लागणार आहे. बघते किती वेळ लागते, कारण ते आल्याशिवाय मला जेवण वगैरे पण नाही करता येणार. हो, आज असं नको व्हायला की मी वाट बघेन आज मुद्दाम उशीर होणार. तसं रोज उशीरच होतं, पण आज अजून जास्त उशीर होईल असं. बघू किती वेळ लागतोय. काय? नीट नीट बोल, काय पाहिजे तुला? जेवायचा प्लेट. कशाला? हा पण कशाला पाहिजे क्रियांशला जेवायची प्लेट? इकडे बघ, मी खाऊच बनवते तुला. जेवायची प्लेट भांड्यामध्ये आहे, धुवायची आहे बेसिंग मध्ये. मग अशी टाकली ना तू. काय झालंय? पण का का खायचंय? श्रीखंड का खायचंय? काय झालं तुला? मसला गोड गोड खातो का नाही क्रियांश आमचा? एवढा गोडूला एवढा गोडूला एवढं गोड खात असतो सारखं. ते बाबांचं आहे बेटा, आपलं नाही आहे. बाबांना द्यायचं. अरे खरंच, मग अशी बाबा आलते, बाबांना द्यायचंय मला. ते बघते वाजवायला लागले दरवाजा. तुला तर सर्दी झाली आहे ना? सर्दी झाल्यावर खायचं नसतं श्रीखंड. बुवा होते नाकामध्ये. खरंच मोठ्या बुवा होत्या. बघ गाडी आली. आवाज आला? आवाज आला त्या दादाचा, गाडीवाल्या. आत्ताच क्रियांशचा एक माहीत नसलेला गुण मला माहिती झालाय. मी सिरियल बघत होते आणि सिरियलला ना बॅकग्राऊंड म्युझिक लागलं होतं. ते असं व्हॉइस होता, आ करून होता. क्रियांश तो बघून त्या ट्यूनी सूर देत होता, आ करत होता. हा ना बेटा? हा. आणि बरोबर त्याला जस्ट ट्राय केलं. क्रियांश सा रे रे ग. माझा नाही. खूप मस्तीखोर झालाय आणि खूप आता बघू त्याला काहीतरी बिझी करण्यासाठी आणि त्यातून त्याला काहीतरी उपयोग पण होईल असं काहीतरी छान प्लॅन करून. हे बघ काय काय केलं बेटा? काय? मम्मा साडी घातली. खूप बोलायला लागलाय, खूप बोलायला लागलाय, खूप बोलायला लागलाय. थुमू माझा. तू कोण आहे माझा? बघ तू कोण आहे माझा? थुमू. तू कोण आहे माझा? खाऊ खाणार? ओके ओके ओके. डन डन डन. गिव मी 5 बाडी. ये चलो बाय कर. बाय. आता मी खाऊन खाऊन झोपणार आहे म्हणा. आता मी नाही दिसणार तुम्हाला.
मी आता खाऊ खातो आणि झोपतो म्हणा. मी खाऊ खातो आणि झोपतो. तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही पण म्हण खाऊ खाऊन झोपा म्हण. जाईल आता आणि मी असणारच आहे अजून. बघूया आज काय होतंय जेवायला. मला किती उशीर लागतोय ते बघूया, किती वेळ लागतोय ते बघूया. खाऊ घालून घेते तर. प्रियांशला खाऊ घालून झालेला आहे. आता हे जे भांडे आहेत ते भांडे पहिलं घासून घेते. पाणी पण येईल तोवर पटकन पटकन भांडी घासून घेते. आता हा प्रियांश आता थोडा वेळ शांत बसलाय, नाहीतर तो रडायला लागला की मला भांडी पण नाही घासू देणार. मग त्याला झोप लागलेली असणारच आहे. आता तो हट्ट करायच्या अगोदर पटकन ही भांडी घासून घेते. असं नको. ओके 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 गुड बॉय गुड काय ओके. चला जो जेव्हा तू जेवलास ना पिलो. बस 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 गो बस ना. हा व्हेरी गुड. कारण मम्मा पप्पा कोण असते. व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके. तर दीपून आज काही करू शकली नव्हती ना, पण उपवास केली. मग मी येस तर तिनं उपवास राहिलं. मी येस तर तिनं काही खाल्ली नाही अजून. तिला जेव म्हणलं होतं मी तसं, पण नको म्हणली. मी पण आलो लवकरच. नाही का आलो लवकरच. हो ग मा. बस बस ग सोना माझं बाळ. उठा उठा. तर बघू पुढच्या वर्षी लई इच्छा होती हिची की परत नाही झालं. एकदा पण नाही झालं ना ग तुला असं. हे फर्स्ट टाइम झालं ना लग्न झाल्यापासून. प्रॉब्लेम नाही झाला. हे फर्स्ट वेळेस झालेला आहे. तर होत असतं कोणाला पण असतं. काय नॅचरल आहे काय विषय नाही. तर ठीक आहे. तर आता आम्ही जेवण वाढून घेतलंय, पण जेवणाला पण आम्ही नॉर्मली केलेलं आहे. कारण काही करून पण फायदा नाही. नेवत पण दाखवता येणार नाही. त्यामुळं दीपू पण म्हणले आणि मी पण म्हणलं काही नको. तर त्यामुळं फक्त गोड दोड असायला पाहिजे म्हणून एक आम्रखंड आणलं होतं मी सकाळी. थोडा आम्रखंड, चपाती, सोलापूरची शेंगा चटणी आणि मका चिवडा आणि मसाला भात. हे आजचं जेवण आहे. दुपारचं पण येत होतं आणि आता पण तेच. तर ठीक आहे चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला. ठीक आहे. आजचा व्हिडिओ पाणी काय ते तसं काय नसतं ना ग. तसं काय नसतं ते आपल्याकडं. तिचं तिनं सोडून घेते. ठीक आहे चला बाय. गुड नाईट. टेक केअर. स्वीट ड्रीम्स. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तोपर्यंत पाणी पितो. कॉमेडी करतोय. कॉमेडी. बाय 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 बाय. लाईक करा, अजून सबस्क्राईब करा. ओके ठीक आहे. बाय. गुड नाईट. टाटा. टेक केअर.